तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पावसाळी कांद्यामध्ये पहिला स्प्रे कोणता घ्यावा याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे। यामध्ये मित्रांनो, तुम्ही कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं घेऊ शकतात याकडे देखील लक्ष देण्यात येईल। त्यामध्ये मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कांदा लागवड झाल्यानंतर 21 ते 25 दिवसाच्या आत आपण तणनाशकाचा स्प्रे करणं गरजेचं असतं। तणनाशकाचा स्प्रे झाल्यानंतर साधारणतः 8 ते 9 दिवसामध्ये तुम्हाला लगेचच बुरशीनाशक, कीटकनाशक प्लस एक टॉनिकचा स्प्रे घेणं कांद्यामध्ये गरजेचं असतं। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला 3 बुरशीनाशक, त्याचबरोबर 2 कीटकनाशक आणि 3 बूस्टर म्हणजेच 3 टॉनिक यापैकी कुठल्याही एकाचा वापर करून तुम्ही स्प्रे कांदा या पिकामध्ये घेऊ शकतात। त्यामध्ये मित्रांनो, नंबर 1चं जे बुरशीनाशक तुम्हाला कांदा या पिकामध्ये स्प्रे करण्यासाठी वापरायचं आहे ते म्हणजे आपण UPL कंपनीचं साप बुरशीनाशक, जे सगळ्यांनाच माहिती आहे। याचा देखील तुम्ही वापर करू शकतात। याचा चांगल्या प्रकारे बेनिफिट्स तुम्हाला कांदा या पिकामध्ये बघायला मिळणार आहेत। कारण की मित्रांनो, ज्यावेळेस साप बुरशीनाशकाचा वापर तुम्हाला करायचा आहे, हा प्रिव्हेंटिव्ह हात असल्यामुळे तुम्ही याचा वापर जर केला तर चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, नंबर 2चं जे बुरशीनाशक आहे ते म्हणजे रोडोमिल गोल्ड। तर मित्रांनो, रोडोमिल गोल्ड या बुरशीनाशकाचा देखील कांदा या पिकामध्ये प्रायमरी स्टेजला चांगल्या प्रकारचे रिझल्ट असल्यामुळे तुम्ही याचा देखील वापर करू शकतात। त्याचबरोबर मित्रांनो, नंबर 3चं जे बुरशीनाशक आहे ते म्हणजे ॲमिस्टार टॉप। मित्रांनो, ॲमिस्टार टॉप या बुरशीनाशकाचा देखील तुम्ही कांदा या पिकामध्ये पहिल्या फवारणीसाठी वापर करू शकतात। यामध्ये मित्रांनो, जी 3 बुरशीनाशकं सांगितली ती म्हणजे UPL कंपनीचं साप बुरशीनाशक, त्याचबरोबर मित्रांनो रोडोमिल गोल्ड आणि ॲमिस्टार टॉप या तिघांपैकी कुठल्याही एका बुरशीनाशकाचा वापर तुम्ही कांदा या पिकातील पहिल्या स्प्रेसाठी तुम्ही करू शकतात। यामध्ये मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बुरशीनाशकासोबत एक कीटकनाशक घेणं देखील गरजेचं असतं। कीटकनाशकामध्ये मित्रांनो, तुम्ही नागार्जुनाचं प्रोफेक्स सुपर नावाचं जे कीटकनाशक आहे त्याचा देखील तुम्ही याच्यामध्ये वापर करू शकतात। त्याचा देखील मावा, तुडतुडे यामध्ये चांगल्या प्रकारचे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात। त्यामध्ये मित्रांनो, नंबर 2चं जे कीटकनाशक आहे ते म्हणजे डेसिस 100। मित्रांनो, तुम्ही डेसिस 100 या कीटकनाशकाचा देखील कांदा या पिकामध्ये चांगले बेनिफिट आपल्याला बघायला मिळतात। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही डेसिस 100चा देखील कांदा या पिकामध्ये पहिला स्प्रे करत असताना करू शकतात। मित्रांनो, या 2 कीटकनाशकांपैकी कुठल्याही एका कीटकनाशकाचा वापर तुम्हाला कांदा या पिकामध्ये पहिला स्प्रे करत असताना घ्यायचा आहे। त्याचबरोबर मित्रांनो, जे 3 तुम्हाला बूस्टर सांगणार आहे म्हणजे जे 3 टॉनिक आहेत त्यापैकी कुठल्याही एका टॉनिकचा तुम्ही देखील वापर करू शकतात। यामध्ये मित्रांनो, नंबर 1चं जे टॉनिक आहे ते टॉनिक म्हणजे बायोविटा एक्स। मित्रांनो, हे समुद्री शैवालपासून तयार करण्यात आलेलं एक नामांकित टॉनिक असल्यामुळे याचा देखील चांगल्या प्रकारे कांदा या पिकामध्ये रिझल्ट बघायला मिळतो। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही बायोविटा एक्सचा देखील वापर करू शकतात। त्यामध्ये मित्रांनो, नंबर 2चं जे टॉनिक आहे ते म्हणजे सागरिका। मित्रांनो, सागरिकाचा देखील तुम्ही जे लिक्विड फॉर्ममध्ये उपलब्ध आहे याचा देखील तुम्ही वापर कांदा या पिकामध्ये स्प्रेसाठी घेऊ शकतात। त्याचबरोबर मित्रांनो, गोदरेज कंपनीचं विपुल म्हणजेच त्याच्यामध्ये ट्राय कंटेनल नावाचा जो घटक आहे याचा देखील म्हणजे विपुलचा देखील तुम्ही कांदा या पिकामध्ये स्प्रे करत असताना वापर करू शकतात। त्यामध्ये मित्रांनो, जे बुरशीनाशकं मी तुम्हाला सांगितले जे पावडर फॉर्ममध्ये उपलब्ध आहेत, UPL साप असो किंवा त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो मित्रांनो रोडोमिल गोल्ड असो, हे 2 बुरशीनाशकं वापरत असताना प्रति लिटर पाण्यासाठी 2.5 ते 3 ग्राम या बुरशीनाशकाचा वापर तुम्हाला करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर मित्रांनो, कॉन्टॉप या बुरशीनाशकाचा वापर करत असताना 1 ते 1.5 ml पर्यंत तुम्ही प्रति लिटर पाण्यासाठी वापर करू शकतात। त्याचबरोबर मित्रांनो, हे जे 3 मी टॉनिक सांगितले या टॉनिकपैकी कुठल्याही एका टॉनिकचा तुम्ही स्प्रे करत असताना वापर करायचा आहे। यामध्ये त्याचबरोबर मित्रांनो, या टॉनिकचा वापर स्प्रेसाठी करत असताना 2.5 ते 3 ml प्रति लिटर पाण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकतात। मित्रांनो, ही जी बुरशीनाशकं, कीटकनाशक आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे टॉनिक मी तुम्हाला सांगितलं आहे यापैकी कुठल्याही एका कीटकनाशकाचा, कुठल्याही एका टॉनिकचा, त्याचबरोबर कुठल्याही एका बुरशीनाशकाचा वापर तुम्ही एकदा करू शकतात। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।